मंथन न्यूज महाराष्ट्र। छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचाच नव्हे तर उभ्या जगाचे स्वाभिमान आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभारावर जगाच्या पातळीवर अभ्यास होतो आहे। यापूर्वी राम मंदिर, काश्मीरचा प्रश्न, निवडणुकीचा ATM कडे कार्ड म्हणून वापरण्यात आले आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा निवडणुकीसाठी ATM कार्ड म्हणून कसं वापरलं गेलं त्याचे हे जिवंत उदाहरण आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अशा अवस्थेत पाहताना मला प्रचंड वेदना होत आहेत। या ठिकाणी असणाऱ्या बुरुजावरील दगड हा नुसता नाममात्र ठेवला आहे, त्याला जर धक्का लागला तरी पडतो आहे। 45 किमी ताशी वेगाने वारा आला म्हणून पुतळा पडला असं सांगणाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मतासाठी उपयोग करून घेण्याच्या उद्देशाने पुतळा उभारला होता। पुतळ्याचे काम नवख्या लोकांना का दिले? भ्रष्टाचारासाठी छत्रपतींचे नाव वापरण्याचे काम या ठिकाणी केले आहे। अशा लोकांचा राजकीय क्षितिजावरून कडेलोट करायला पाहिजे। राजकोट येथे झालेला राडा हा भाजपच्या संस्कृतीशी सुसंगत असा राडा होता। हा राडा भाजपची कार्यपद्धती आणि नेत्याचा कार्यक्रम होता। हा राडा करत असताना भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित होते। नारायण राणे यांनी विधानसभेत भाषण करताना सांगितले होते की भाजप हा गुंडांचा, भ्रष्टाचारांचा, दरोडेखोरांचा पक्ष आहे। आदिलशहाची पिल्लावळ आजही या मातीत जन्माला आली आहे आणि त्यांच्याकडूनच अशी वक्तव्य होतात। या राज्याला देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या कुचकामी सत्तेचा दुरुपयोग करणारा, पोलिसांचे खच्चीकरण करणारा उपमुख्यमंत्री मिळाला हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। पहिली प्रतिक्रिया माझी ही आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचा स्वाभिमान नाही, तो उभ्या जगाचा स्वाभिमान आहे, उभ्या जगाचा मानबिंदू आहे आणि उभ्या जगाची प्रेरणा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही राज्यकारभार झाला, त्या राज्यकारभाराची राजनीती, अर्थनीती, युद्धनीती, त्यांची त्यावेळची असलेली चौकस नीती याचा जगाच्या पातळीवर आज अभ्यास होतोय आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आज या सरकारच्या नाकर्तेपणामुळं, भ्रष्टाचारामुळं, बेजबाबदारपणामुळं, यापूर्वी रामाचं मंदिर हे मंदिर निवडणुकीचं ATM कार्ड म्हणून वापरून झालं, काश्मीरचा प्रश्न निवडणुकीचं ATM कार्ड म्हणून वापरून झालं आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि पुतळासुद्धा निवडणुकीकरता ATM कार्ड म्हणून कसं वापरलं गेलं त्याचं हे जिवंत उदाहरण आहे। आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज अशा अवस्थेमध्ये पडलेला बघितला असताना मनाला प्रचंड वेदना होतात, संताप येतो। केलेला नाही तर शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रामध्ये मतांकरता त्यांचा उपयोग करून घेण्याच्याच उद्देशानं हे काम केलेलं आहे। या कामामध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार झालेला आहे। हा पुतळा पूर्णपणे आतून पोकळ होता। अनुभवी माणसाला काम दिलेलं तर नाहीच, परंतु हा बसवण्यापूर्वी ज्या काही टेस्ट कराव्या लागतात, ज्या काही तिथे तांत्रिक बाबी तपासाव्या लागतात, त्या कुठल्याही प्रकारच्या तपासल्या गेलेल्या नाहीत, ही आता स्पष्टपणे समोर बाहेर आले। महाराष्ट्र सरकार हे नेव्ही दलावर हे काम ढकलत असताना या स्टॅच्यूची ऑर्डर महाराष्ट्र सरकारनं का दिली? महाराष्ट्र सरकारनं जुन्या जाणत्या अनुभवी कारागिरांना हे काम देण्याच्या ऐवजी नवख्या लोकांना का दिलं? केवळ आणि केवळ भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराकरता छत्रपतींचं नाव वापरण्याचं महापाप या लोकांनी केलंय। याचा निषेध करून चालणार नाही। तर अशा लोकांना खरं सांगायला गेलं तर राजकीय क्षितिजावरून यांचा कडेलोट महाराष्ट्रातल्या जनतेने केला पाहिजे, देशातल्या जनतेने केला पाहिजे, ही माझी पहिली भावना आहे। ते आदिलशहाची वंशावळ करते म्हणून मी सांगितलं, बाकी आलतू फालतू कोण बोलतात त्यांच्याबद्दल मला नका विचारू। थोडंसं मी शिवसेनेचा नेता आहे, आलतू फालतू माणसांबद्दल मी फार कधी उत्तर देत नाही। सर मला सांगा, ज्या पद्धतीत हा पुतळा जो उभारण्यात आला त्यासाठी 3 वर्ष लागणार होती, मात्र 3 महिन्यात हा पुतळा उभारण्यात आला। मात्र याचा जो मेन कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला अद्यापही अटक झालेली नाही, ज्याच्यावर गुन्हा दाखल आहे। मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर
अनिकेत पटवर्धन जे बांधकाम मंत्र्यांची पी आहे, तसंच मुख्यमंत्र्यांचा मुलगा हा या ठेकेदाराचा श्रीकांत शिंदे यांचा मित्र आहे, म्हणजे जो 1 नंबरचा आरोपी आहे. हा दोन्ही या नेत्यांच्या संपर्कात असल्याचं देखील पाहिलं जात आहे. त्याला अद्याप अटक होत नाही. याकडे कसं असं आहे की तुम्ही त्याचं नाव घेतलं म्हणून बरं झालं. आपटे पुतळ्याचा कॉन्ट्रॅक्टर, पटवर्धन बांधकाम मंत्र्याचा कॉन्ट्रॅक्टर, आपला PA, बरोबर आहे. आणि देशाचे आपल्या राज्याचे गृहमंत्री कोण? फडणवीस. आता फडणवीस, आपटे आणि पटवर्धन यांची कशी लिंक असेल त्याचा विचार तुम्ही केलेला बरा मी करण्यापेक्षा. आणि मग एक कोणतरी म्हणायला लागतो म्हणून तो कदाचित मुख्यमंत्र्यांचा मुलगा असेल. त्यामुळं पटवर्धनानं अटक कशी करायची, आपट्यानं अटक कशी करायची आणि फडणवीस कसे करू शकतात? भिडे मास्तरला अटक फडणवीस करतायत का? नाही करत आहेत. त्यामुळं ही तुम्ही अटक ही जाणीवपूर्वक टाळली जाते. कसा पण आपटे मिळत नाही तुम्हाला. जातो कुठे आपटे? अगरवाल हिट अँड रन करून गेला, सापडत नाही कसा? तो शहा वरळीच्या कोळेवाडीतल्या त्या बाईला मारलं, सापडत नाही कसा तुम्हाला? आणि म्हणून मी सांगितलंय की या राज्याला देवेंद्र फडणवीस सारखा कुचकामी सत्तेचा दुरुपयोग करणारा, पोलिसांचं खच्चीकरण करणारा, पोलिसांना विरोधकांना संपवण्याकरता वापरणारा मुख्यमंत्री मिळाला हे महाराष्ट्राचं गेल्या 10 वर्षामध्ये ज्या वेळेपासून केंद्रात राज्य आलं तिथपासून मीडिया नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का? देशाच्या पंतप्रधानांनी 10 वर्षामध्ये कधी प्रेस कॉन्फरन्स घेतली का? कुठल्या चॅनलनी राज्यकर्त्यांच्या विरोधात जर कोणाच्या मुलाखती घेतल्या तर तो अँकर त्या चॅनलवर राहिला का? नाही राहिला. वर्तमानपत्रातले अग्रलेख राज्यकर्त्यांच्या चुका दाखवणारे परखडपणे लिहिले जातात. काही जण त्या ठिकाणी आर्टिकल्स लिहितात. आज ते अग्रलेख गेले कुठं? आज ती आर्टिकल गेली कुठं? देशाच्या अर्थस्थितीबद्दल, देशाच्या सामाजिक स्थितीबद्दल, देशाच्या धार्मिक स्थितीबद्दल, देशाच्या एकतेने अखंडतेबद्दल सातत्यानं लिखाण करणारे लोक आज बुक्क्याचा मार सहन करून गप्प आहेत. इतकी दहशत ही जशी विरोधकांच्यावर आहे तशी मीडियावर देखील आहे. आज न्यायव्यवस्थेवर सुद्धा दडपण आहे. हे न्यायव्यवस्था स्वतः सांगायला लागलेली आहे. आणि म्हणून पत्रकारांच्यावर अन्याय होणं हे स्वाभाविक झालेलं आहे. हे नित्याचं काम झालेलं आहे. पण नशिबानं आज पत्रकार पुन्हा एकदा 10 वर्षांनंतर बोलायला लागलेले आहेत, वस्तुस्थिती दाखवायला लागलेले आहेत. थोडं आणखीन कणखर व्हा, कठोर व्हा. पाप कोणाचंही असू दे, ते आमचं आहे की त्यांचं आहे, ते पाप वेशीवर टांगा. मध्यंतरी बातमी काय उठवली की हा पुतळा बनवणारा उबाटाचा कार्यकर्ता आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा कार्यकर्ता आहे. कुणी तुम्हाला सांगितलं उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यकर्त्याला माफ करा म्हणून? कुणी सांगितलं? पण सगळी ह्यांची पापं लपवण्याकरता हे कधी पत्रकारांच्यावर अन्याय करतात, त्यांची मुस्कटदाबी करतात, विरोधकांची करतात. आणि म्हणून आता सर्वांनी मिळून या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे.